विठ्ठल केशव रामकृष्ण हरे 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 विठ्ठल केशव पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री नामदेव ज्ञानेश्वर खरे भांडवल सापडले गाठी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमानाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे
तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली मंडली गवरदा हरि विठ्ठल श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम. खरे भांडवल सापडले गाठी जेने नये तुटी उदिमासी. सवंगाचे केणे सापडले घरी भरोनी वैखरी साठविले. घेता देता लाभ होतसे सकळा सदैवा दुर्बळा भाव तैसा. फडालिया तो नवजे निराश जरी काही त्यास न कळता. तुका म्हणे आता झालीशी निश्चिंती अनेक ते चित्ती न धरू तुझे. सवंगाचे केणे सापडले घरी भरोनी वैखरी साठविले. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या निश्चिंती विषयीचा परिहार. ही निश्चिंती साध्य प्राप्तीनंतरची नाहीये. या अभंगात तुकोबारायांनी जी निश्चिंती दर्शवलेली आहे ती साध्य प्राप्तीच्या नंतरची नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा या अभंगातली निश्चिंती वेगळी आहे. आणि तुका म्हणे आता पावलो झालीसे निश्चिंती ही निश्चिंती वेगळी आहे. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती ती निश्चिंती वेगळी आहे. निश्चिंती हा शब्द जरी या 3 ठिकाणी आला असला तरी प्रत्येक शब्दापाठीमागचा भाव वेगवेगळा आहे, भिन्न भिन्न. निश्चिंती शब्दाचा अर्थ चिंतारहितपणा, काळजी न राहणं, त्याला निश्चिंती अशा प्रकारचं म्हणतात. आता निश्चिंतीने या अभंगामध्ये काळजीचं कारणच राहिलं नाही म्हणून निश्चिंती झालेली आहे. तुझी संगती या अभंगामध्ये ती काळजी यांनी उचलली त्यामुळे काळजी राहिली नाही. आणि या दोन्ही पेक्षा वेगळ्या प्रकारची निश्चिंती या अभंगामध्ये. चिंतारहितपणा याला निश्चिंती म्हणतात. चिंता 2 गोष्टीची असते. एक तर जे प्रतिकूल आहे ते कधी जाईल याची चिंता असते. म्हणजे जे घालवायचंय त्याची तरी चिंता असते आणि जे मिळवायचंय त्याची चिंता असते. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. तर आपल्याला जे हवंय ते मिळेल की नाही, मिळेल तर कधी मिळेल, कुठं मिळेल, कशाने मिळेल या चिंता असतात. जे घालवायचे त्याच्याबद्दलच्याही चिंता असतात. तर साध्याच्या प्राप्तीविषयीची ज्या वेळेला चिंता राहते तर त्यावेळेला ती चिंता जसं साध्य प्राप्त झाल्यानंतर मिटते तसंच त्या साध्याचं निश्चित साधन प्राप्त झाल्यानंतरही चिंता राहत नाही. त्या चिंतेची तीव्रता एकदम काय होऊन जाते, कमी होऊन जाते. अगदी चिंता नसल्यासारखे होऊन जाते, निश्चिंत बनून जातो मनुष्य. एखाद्याचा नियम आहे दशमीच्या स्नानाचा. बरेच आपले वारकरी महात्मे त्यांचा नियम असतो की प्रत्येक महिन्याच्या दशमीला इथं आलं पाहिजे, दशमीचं स्नान झालं पाहिजे. भले ते सकाळी येणं हो, दुपारी येणं हो किंवा संध्याकाळी. काहींचं किमान नाही तरी एकादशीला तरी येणं झालं पाहिजे. असे प्रत्येकाचे काही काही नियम ठरलेले असतात. आणि मग कधी कधी अशा काही अडचणी येतात की त्याच्या अंतःकरणामध्ये मोठा क्षोभ निर्माण होतो.
तीव्र अशा प्रकारची चिंता निर्माण होते की आता आपण कसं जाणार. काही वर्षापासून आपण चालवलेला हा नियम आज काय होतोय, तुटतो की काय, तुटतो की काय. अशा चिंतेमध्ये असताना त्याला एकदम गाडी दिसलेली. त्याच्या जवळ आल्यावर गाडी उभी राहिली, नमस्कार वगैरे सांगितलं. वारकरी वा तुम्ही इथंच का, आज दशमी आहे ना. हो, पण कसं होईल हो, मला तर काहीच कळानं गेले. ते म्हणे बसा गाडीत. का, आम्ही पंढरपूरलाच चाललोय. आणि मग त्यांनी गाडीत बसवलं. पंढरपूरला पोहोचला तो. पंढरपूरला पोहोचला नाही, अजून स्नानही झालं नाही, पण पंढरपूरला जाण्याचं निश्चित अशा प्रकारचं काय मिळालं, साधन मिळालं. संपली त्याची चिंता. हा, चांगला निश्चिंत झाला, निश्चिंत. म्हणजे व्यभिचारी साधन, संवादी अशा प्रकारचं साधन जे साध्याला निश्चित प्राप्त करून देणार आहे, याबद्दल कसल्याही प्रकारचा संशय नाही, नात्र संशय. असं साधन मिळाल्यानंतरही साध्याविषयीची चिंता राहत नाही. तुकोबारायांची निश्चिंती या अभंगामध्ये या प्रकारचे. तुकोबाराय म्हणतात आता आम्हाला चिंताच राहिली नाही. तो काय म्हणे, आता झालीसे निश्चिंती. म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत तुकोबारायांना काय होती, चिंता होती. सगळ्याला चिंता असते, पण प्रत्येकाच्या चिंतेचे विषय भिन्न भिन्न असतात. सगळ्यांना चिंता जरी असली तरी सगळ्याच्या चिंतेचा विषय काय नसतो, एक नसतो. कोणाला कशाची चिंता असते, कोणाला कशाची चिंता असते, कोणाला कशाची चिंता असते. बहुतेक माणसं जी चिंता करत असतात ती कशाची करत असतात, संतांनी म्हटलेलं आहे, नित्य उठून या खावयाची चिंता. खायची चिंता असते पुष्कळ. महाराज चिंतेचं जाळ असतात, जाळ. एखादी चिंता थोडीच असते. चिंताम परिमेयांच प्रलयंताम उपाश्रिता. जवळजवळ चिंता हा रोग सगळ्यांनाच झालेला आहे. जवळजवळ शब्द वापरला, उगा काही सोडले तर बहुतेक या रोगानं सगळ्यालाच पछाडलेलं आहे. खरंच चिंता, चिंतेची गरज आहे म्हणूनच चिंता करतात असं नाही, रोग आहे म्हणून चिंता करतात. चिंतेचं काय झालेलं असतो, रोग. याच्या फाजीलपणामुळे त्याला चिंता करावी लागते. पण चिंता नाही असा माणूस नाही. चिंतेचे समोरचा प्रतियोगी बदलत असेल, अनुयोगी तोच असतो. पोरीच्या लग्नाची चिंता असेल, पोरग होत नाही त्याची चिंता असेल, झालेलं पोरग बिमारच राहतं त्याची चिंता असेल, शाळेत जात नाही त्याची चिंता असेल, जाऊन अभ्यासच करत नाही त्याची चिंता असेल. चिंतेचे काही एक कारण आहे. कशाची चिंता, एकानं तर डोक्याला हात लावून दिला. म्हणलं काय हो, का काचीच चिंता करतो. ते म्हणे शेजारचं पोरग सारखंच पुस्तक घेऊन बसलेलं राहतं. तुझ्या बापात चाललं. याला कशाची चिंता, शेजारचं पोरग जास्त अभ्यास करतो याची चिंता, याच्या पोरापेक्षा त्याला जास्त मार्क पडतील ना. कशाची चिंता करतील माणसं याचं काही हेच नाहीये. कशाची चिंता करतात, चिंताच करतात. कसं पाऊसच पडा नाही गेला, पडा नाही गेला. आता नाही पडायला लागला, मग काय करणार. तू चिंता केली म्हणजे पडणार आहे, तुझ्या हातात आहे. काही काय आपल्या हातात आहे सांगा. जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करून तरी काय अर्थ आहे. चित्ते असू द्यावे समाधान. असं कसं काय समाधान ठेवा, बरं मग मार उड्या. वाईला उद्वेग दुःखाची केवळ चिंता सगळेच करत राहतात. रोग आहे असा वाईट रोग आहे चिंता.
असलेले जे अनुकूल भोग आहे त्याचा आनंद घेऊ देत नाही बा. नसलेल्याचा तर प्रश्नच नसतो. म्हणजे आहे, प्राप्त आहे, हा काय विरक्त आहे असं नाही, विषयासक्त आहे आणि ते विषय त्याला प्राप्त आहे. पण तरीही ही चिंता त्या विषयाचा आनंद त्याच्यापर्यंत पोहोचू देत नाही. विषय भोगला याने तरी जेवत नाही असं नाही, जेवतो, श्रीमंत असतो, 2-2, 3-3 भाज्या असतात रोजच्या जेवणामध्ये. तरी एखाद्याला जेवल्यावर विचारावं काय भाजी होती, ते म्हणे भाजी होती का. म्हणजे त्याची चिंता खाताना सुद्धा गप बसत नाही, तोंड चावीत असतं आणि चित्त काय करत असतं, चिंता करीत राहत. काय ते खाते महाराज, वारकरी जेवढे खातात तेवढे बंगल्यातले तर खाऊ शकत नाही. काय जेवते महाराज, जर त्याच्यातली त्याच्यात दिंडी चाललेली, चांगलं भजन पाठ पासूनच केलेलं असलं ना, 200 माणसं अख्खं पोत संपवतात. कसं काय एवढं खाते, चल ना बरोबर, चल ना आमच्या बरोबर. मग कसं खात होतं, नाही तू सकाळी 5 वाजता आग पडली तुझ्या पोटात कळत, ढांगडा 9 वाजता उठत तू म्हणतो एवढं लवकर कसं काय खाते. अरे ते 3 वाजता उठतात ना, 2 भजन करतात सकाळी 6 वाजेपर्यंत, भूक नाही लागली तर काय होईल. भजनानं त्यांची आग शांत झालेली असते, तुझी वाढलेली असते ना, कुठलं खाऊ देईल तुला देव, बस खाई एवढाच तुकडा. चिंता असलेले भोग सुद्धा काय करू देत नाही, भोगू देत नाही. रोग म्हटलंय, रोग शास्त्रकार, अग्नी म्हटलंय एक सुभाषित कारणात. आणि असा विशेष आग्नेय हा, जसा समुद्रामध्ये एक आग्नेय आहे असं सांगितलं गेलेलं आहे पुराणात. कोणचा? वडव आग्नेय. म्हणजे तो पाण्यात राहतो, किती पूर गेले तरी ते पाणी वाढत नाही, तर तो अग्नी ते जास्तीचं पाणी काय करतो, पिऊन टाकतो. म्हणजे पाण्यात राहून पाण्याला जाळतो. तसा हा अग्नी जिवंत शरीरात राहून जाळतो. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता, चिंता चित्ता समाख्याता बिंदू मात्रेन विशेष. अशा प्रकारचा हा चिंता रूपी रोग तुकोबाराय म्हणतात त्यांचा गेला, साध्य प्राप्त झालं नाही, पण निश्चित साधन प्राप्त झालं. पूर्ण विश्वास अशा प्रकारचा असल्यानंतर मग चिंतेची तीव्रता कमी होते. लहान मुलालाही चिंता नसते, म्हणजे चिंतेचं कारण संपलेलं आहे नाही, पण त्याचा आई वडिलांवर काय असतो, पूर्ण विश्वास. तेच जरा मोठं झालं की चिंता करायला लागतं. मग त्याला वाटतं आपल्या आई वडिलाला काय अक्कल आहे. आई वडिलाची अक्कल याला कळायला लागली का मग चिंतेला सुरुवात होऊन जाते. जोपर्यंत आई वडील म्हणजे सगळ्या गव्हर्नर पेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटतं तोपर्यंत त्याला काहीच चिंता राहत नाही, ते कोणालाच घाबरत नाही. एखादा DIG असला ते मला हे पोरायचं म्हणून आईला सांगा, तेव्हा त्या DIG पेक्षा सुद्धा आपली आई काय वाटत असते, मोठी वाटत असते. साधनावर तुकोबाराय निश्चिंत झालेले आहेत. काय साधन मिळालंय त्यांना ते तुकोबारायांनी अभंगाच्या या प्रथम चरणामध्ये सांगितलेलं आहे. खरे भांडवल सापडले गाठी, जेने नये तुटी उदी मासी. खरे भांडवल गाठी सापडले. आम्हाला आता खरा अशा प्रकारचं भांडवल सापडलंय. ज्या भांडवलाच्या जोरावर जर धंदा केला तर त्या धंद्यामध्ये कधीच तोटा होत नाही, अशा प्रकारचं भांडवल सापडलेलं आहे. तुकोबाराय जातीवंत व्यापारी होते. व्यापार त्यांच्या नसानसामध्ये मुरलेला होता. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये असं तसा धंदा त्यांचा पिढी जात होता. व्यापारी पिढी जात होते, सावकारकी करत होते, महाजनकी चालू होते त्यांच्यामध्ये. पण ज्या वेळेला बोलोबाणी हा सगळा भार तुकोबारायांच्या शिरावर ठेवला, लहान असताना 13व्या वर्षीच
सगळे व्यवहार तुकोबाराय पाहू लागले, बोलोबा असतानाच पाहत होते. तर महाराज इतका सुंदर अशा प्रकारचा व्यवहार केला तुकाराम महाराजांनी. जेवढा सुंदर परमार्थ केला तितकाच सुंदर व्यवहारही केला होता अगोदर. 4-5 वर्षामध्ये काही पटीनं तो धंदा वाढला होता. तुकोबारायांचं नाव देहूत नाही, आसपासच्या गावामध्ये घेतलं जायचं. दुकानदार नुसते चिठ्ठ्या करून पाठवायचे, मालाच्या भाव सुद्धा विचारित नव्हते. एवढं दुकान चालायचं. बोलोबाला असा आनंद वाटायचा. कृतम कृत्यम प्रापणे. सर्वसामान्याच्या वडिलासारखेच होते ते. बोलोबाने भांडवल दिलं तुकोबारायांना पैशाचं, आणि त्या पैशावर त्यांनी धंदा वाढवला. किती वाढवला. पण मग फिरलं सगळं. बोलोबा गेले. बहुतेक बोलोबाच्या पायात लक्ष्मी होती. आई वडील वारले. दुष्काळ पडला. थोरल्या भावाची पत्नी वारली. थोरला भाऊ मुळातच विरक्त होता. सावजी मुळातच काय होते, विरक्त होते. म्हणून पहिल्यांदा तर धंद्याकडे बोलोबाने त्यांना सांगितलं की आता तू पाय, मी चिंतन करतो. हे पाय, आपण नाही पाहिजे भेजो. पण लग्न केलेलं असल्यामुळं ते गुंतलेलं होतं कुठं. ते वारले गेलं निघून. आई वडील गेले. थोरला भाऊ अशा प्रकारचा गेला. दुष्काळ पडला. एवढी विश्वासातली लोक आता नाहीच काही, ते तरी काय करतील. येऊन सांगितलं की महाराज आम्ही तुमचं बुडवणार नाही. पण आता नाहीच आहे काही. पाऊस 1 वर्ष नाही, 6 वर्षात दुष्काळ पडला होता. काय देणार आम्ही. तुकाराम महाराजांना वाटलं की कसं काय मागणार आपण तरी. कुठून देणार ते, काय देणार ते, कसं देणार ते. आणि मग त्या दुष्काळाने एवढं भयानक रूप धारण केलं. लोकांना खायलाच मिळालं गेलं. तुकोबारायांचं चित्त कळवळलं. तुकाराम महाराजांनी लोकांनी नाही दिलं तरी दुसऱ्याकडून पैसे काढून वगैरे पुन्हा माल भरला आणि पुन्हा लोकांना दिला उधार. लोकांनी नाही यांना दिलं, पण ज्याने दिलं होतं ते दारात बसले. मग कोणाला काय लिहून दे, कोणाला काय लिहून दे, कोणाला काय लिहून दे. जिकडच्या तिकडं आटलं. दुष्काळे आटिले द्रव्य. आणि मग द्रव्य आटलं का मग मान नसतोच. संसारामध्ये मान तोपर्यंतच आहे जोपर्यंत पुरा पगार येतो. पेन्शनवर आल्यावर सुद्धा कमी होऊन जातो. पुरा जोपर्यंत पगार येतो तोपर्यंतच मान राहत. बाहेरच्याच नाही, घरच्याच सुद्धा. तुम्ही पहा, नोकरीवर असताना बायको कशी बोलते, नंतर रिटायर झाल्यावर कशी बोलते. त्यातली त्यात ती थोडी तरुण असली पोरग करीत असलं तर मग तर हरे हरीच आहे. दोघांचं बरं असलं तर बरं. आणि ती जर का पोराला मिळालेली असली आणि मग हे एकटं पडलं का, एक तर त्याने शहाणपणा करावा, चातुर्मासला येऊन राहावं, नाहीतर आपलं गपचूप कोंबड्याला दिल त्या खावं आणि शांत राहावं, काही खडखड करू नये. पैसा आहे तोपर्यंत मान आहे. जेव्हा चाले मोठा धंदा तो बहीण. पाहुणे रावळे सुद्धा पैसा ज्याच्याकडे, भाऊ चला ना पोराला पाहायला जायचंय, भाऊ चला ना इकडं, भाऊ जवळचा पैसा गेला काही तिकडून चला ते येऊ राहिले. वाईट आहे मला, वाईट बेकार परिस्थिती. जवळच्या म्हणजे शारीरिक संबंधातली जी माणसं असतात ती सुद्धा जर कवडा नसेल आपला तर टाळतात. नाही कवड्या निष्ठरा नुबगीजे स्वयरा कोणीच छितो होऊ लागली. पण त्याचा परिणाम तुकोबारायांच्या मनावर झाला. तसे काय आपलं होत नाही असं नाही, पण आपला परिणाम नाही होत. आपल्याला वाटतं पैसा नाही म्हणून मिळवा पैसा.
तुकाराम मला म्हणतात काय भानगड आहे, हे असे का उलटले? त्यांच्या अंतःकरणातला त्याच्यामुळं काय जागा झाला, विवेक जागा झाला. तो आपल्याला काही तुकोबारायांचं चरित्र नाही सांगायचं. तर तुकाराम धंदा करणं हा तुकोबारायांचं नसा नसामध्ये मुरलेलं होतं हे मला सांगायचं होतं. पहिल्यांदा संसाराचा धंदा करून पाहिला, पण तुकोबारायांच्या हे लक्षात आलं की ज्या भांडवलावर आपण हा धंदा करतोय ते भांडवल तोट्यात घालणार आहे, तोट्यात घालणार आहे. जेने ने तुटी उदिमासी. आणि मग आज खुश तुकोबारा याच्या करतायत की त्यांना भांडवलच असं सापडलं की त्या उद्योगामध्ये, त्या भांडवलाने केलेल्या उद्योगामध्ये कधीच कुठंच कोणाचीच काय होत नाही, तुटी अशा प्रकारची होत नाही आणि होत नाही, दिवाळं निघत नाही, तोटा त्याला होत नाही. जेने नये तुटी उदिमासी. असं कोणतं भांडवल आहे की त्या भांडवलाला घेऊन धंदा केल्यानंतर हानी होत नाही? होतच नाही महाराज. एक भांडवल असं आहे की जर आपण त्याला पुढे करून धंदा केला तर शरीर राहिलं, शरीर नाही राहिलं, मध्ये पडलं, काही झालं तरी तुटी नाही होत. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. असं नाही की एकाच जन्मामध्ये तो मुक्त होईल, एकाच जन्मामध्ये त्याला पूर्ण फायदा होईल असं नाहीये. दुसरेही जन्म घ्यावा लागतील, पण तरीही पहिल्या जन्मात त्याची हानी नाही, तुटी नाही, ते तसंच्या तसं पुन्हा मिळतं महाराज. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूय संसिद्ध कुरुनंदन. म्हणून तुटी नाही. अशा प्रकारचं खरं भांडवल मला सापडलेलं आहे. तुटी कधी होते? खोटं भांडवल, खोटा भांडवलाच्या भरवशावर जर धंदा सुरू केला तर मग काय होईल? मग तुटी होईल. खोट्या भांडवलावर धंदा सुरू केला तर मग तुटी. एकाला धंदा करायचा होता, धंदा चालायचा असेल तर पेठात दुकान लागतं, पेठात दुकान घ्यायचं असेल तर खूप काय लागतात? पैसे लागतात. आणि तितकं त्याच्याजवळ भांडवल नव्हतं, त्याच्यामुळे तो असा चिंतेत होता. इतक्यात त्याला एक जण भेटला. काय ते म्हणे डबल सोनं देतो. सोनं आहे माझ्याकडे. बाजूला घेतलं त्याला. पारधी आहे मी, स्वस्तात सोनं देतो. महाराज एवढं सगळं समजून सुद्धा माणसं लोभ आणि एवढे हे झालेले असतात. तेव्हा काय भाव देशील? त्यांनी सांगितलं बाजारात 1200 रुपये. काय 12,000 रुपये. आता उतरलंय थोडं तरी 12,000 आहे. 2,000 रुपये तोळ्यात देतो. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, असा कुणी बी म्हणत असला, पारधी नाही एखादा हवापाई म्हणत असला तरी घेऊ नये. बाजार भावापेक्षा खूपच कमी कोणी एखादी वस्तू देत असला तर कधीच ते शहाण्या माणसाने तरी घेऊ नये. 2,000 रुपयांनी देतो. बरोबर. याच्याजवळ 4,000 रुपये होते. लगेच त्याने 2 तोळ सोनं दिलं. त्याला ते म्हणे अजून लागलं तर मला सांग, मी अमक्या ठिकाणी भेटल. मग याला काय खरंच सोनं आहे का? लगेच कुठं? सोनाराकडे. सोनाराने पाहिलं, खरं आहे म्हणे. मोडायचं 24,000 रुपये. 4,000 24,000. मग काय घरी गेला असं वाटतं का तुम्हाला? घरी जातच नाही. मग तो बँकेत जे ठेवले होते ते काढले, पाहुणे रावळे देतो म्हणले होते त्यांच्याकडून घेतले, मित्राकडून उसने घेतले आणि काही व्याजाने काढले.
4,000चे 24 होतात. आणि मग ते गेला. मग हे असले व्यवहार काही असे राजरोस होतच नसतात. कुठंतरी झाडाखाली, कुठंतरी आडोशाला, कुठंतरी या ठिकाणी गपचीप अंधारात ते पैसे दिले, त्याचं वजन करून घेतलं, गेला निघून गेला सोनाराकडे. ते म्हणे काय आणलंय, काय आणलं, याचा तोळ्यावर नाही भाव, किलोवर आहे, देऊ का? आणि मग आता अशा भांडवलावर जर त्याने व्यापार ठरवलेला असेल तर त्याला फायदा कसा होईल? भांडवल खरं पाहिजे ना व्यापाराला. तुकोबारे म्हणतात आम्हाला जे भांडवल सापडले ते कसं सापडलंय? खरं सापडलंय. खरं खरे भांडवल सापडले गाठी, जेने नये तुटी उदिमासी. आता खरं भांडवल कोणतं भांडवल तुकोबाऱ्यांना सापडलंय की ज्याच्यामुळं तुकोबारे म्हणतात आता कुठलं आम्ही उद्योग केला तर त्याला तोटा होणार नाही? काय आहे खरं? अरे जगात खरं एकच आहे फक्त उद्योगाकरता भांडवल म्हणून, आणि ते आहे भगवंताचं नाम. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भांडवल म्हणून जर जगात घ्यायचं असेल तर खरं फक्त भगवंताचं नाम आहे. परमात्मा आहे खरा, पण मग तो उद्योगाचं साधन म्हणून नाही, तो साध्य स्वरूप आहे. सत्य तो विठ्ठला, पण त्याचं साधन नाही करता येत. तो काय साध्य आहे, त्याचं नाम साधन आहे, आणि ते खरं आहे. भगवंताच्या नामाचं भांडवल केलं तर त्या धंद्यामध्ये तोटा नाही येत. ज्याने नाम घेतलं त्याला पश्चाताप करण्याची कधीच पाळी येत नाही. भगवंताच्या नामा वाचून जे काही घेतलं, कंगाल बनावं लागतं त्याला, कंगाल. शेवटी सगळं सोडून जावं लागतं. याला सोडून ते जातं किंवा त्याला सोडून याला जावं लागतं. आणि मग ज्या वेळेला जन्म ज्याच्या मिळवण्याकरता घातलेला असतो त्याची आणि आपली ताटातोट होते, त्यावेळेला काय बेतत असेल आपल्यावर कल्पना करायची आहे नुसती. काय घर बांधण्याला माणसं महत्व देतात, कुठून कुठून दगड मागवलेले असतात, कुठले कारागीर आणलेले असतात. असा तासन तास तिचं बसतो त्याच्या कामापाशी. असं नाही, असं कर, तसं नाही, तसं कर. आणि महाराज ते सोडायचं असतं. कसं वाटत असेल, कसं वाटत असेल? देह वैकल्याचा वारा कसं होत असेल त्यावेळेला. नुसती कल्पना करणं, ज्या वेळेला वियोग घडतो कसं होत असेल. ज्याने भगवंताचं नाम घेतलेलं आहे महाराज, एक तर नाम याला सोडून जात नाही, तो नामाला सोडून जात नाही. नाम घेणाऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध कोणी न्यायला येऊ शकत नाही. म्हणून नाम ज्याने घेतलं तो मालामाल होतो. नामा विना ज्याने घेतलं ते सगळे शेवटी कंगाल बनतात. कंगाल. यमाची हाती बांधोनिया देती, भूषणीही घेती काढोनिया. भगवंताचं नाम खरंय. सकळांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीत असे. अहो श्रोते वक्ते सकळे जन, बरे पारखोन बांधा गाठी. पारखोनाच्या प्रकारचं तुम्ही गाठीला बांधा. काय पारखायचं त्याला, खरं आहे की खोटं आहे हे पारखायचंय. आणि तुम्हाला पारख नसेल तर मी तुम्हाला सांगतो भगवंताचं नाम खरं आहे ते घ्या. तुकोबाराय म्हणतात आम्हाला हे भांडवल सापडलं. तुकोबारायांनी सापडले शब्द दिले आले आहे. तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय तुम्हाला हे कुठं सापडलं? ते म्हटले गाठी सापडलं. गाठी सोडत असताना ते सापडलं. तुमच्या गाठीला कोणी बांधलं होतं? तर सरळ सरळ अर्थ असा आहे की माझ्या संचिताचा ठेवा, त्याने
हे वाट दाविली देवा, एवढ्या आधाराचा हेवा धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीशे प्रीत तुझे ना. तुकोबाराय म्हणतात आमच्या संचितांनी बांधून ठेवलेलं होतं ते आम्हाला सापडलं. बरं, हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहेच. नाहीच आहे ज्याच्या कपाळात, नाहीच घडत त्याच्याकडून. फार प्रयत्न करावे लागतात किंवा संताची वा देवाची कृपा झाली तर ठीक आहे, नाही तर मग असंच आहे, श्रीमंत श्रीमंत होत राहतात आणि दलिंदर दरिद्रीच अशा प्रकारचं होतात. हे जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थामध्ये आहे. ज्यांनी पूर्वी केलेलं असतं, ज्यांचं पुण्य असतं, ते पुण्य नामाविषयी आवड निर्माण करतात, मग हे नाव घेतात. ज्यांनी पूर्वीचं पुण्य केलेलं नाही त्याला नाव घ्यावंच वाटत नाही, त्याला गाणी म्हणावं वाटतात. पापिया चांडाळा हरे कथा नावडे, विषयी आवडे गाणे त्याला, मग गाणे म्हणतो, गाणे म्हण अजून पाप होतं, अजून पापाने अजून वाईट बुद्धी होते, अजून पाप होतं, अजून वाईट बुद्धी होते, खालचे खाली जात राहतात. ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. तुकोबाराय म्हणतात आम्हाला घरीच सापडले, खरे भांडवल सापडले गाठी. आणि मग याच्यात आता आम्हाला कळलेलं आहे तोटाच नाही. भगवंताचं नाम जर घेतला, पण भगवंताच्या चिंतनाचा धंदा केला, अर्थात या धंद्याचं साध्य परमात्मा. तुकोबाराय म्हणतात आम्ही हा धंदा, या भांडवलावर धंदा केला. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे. तुकोबारायने पण फारच मग चौफेर धंदा केला. संसारामध्ये काय माणसं महाराज धंदा करतील पैसे करता, करतात खूपच करतात. ज्याला थोडं हिरवं हिरवं दिसतंय ना, रात्र रात्र जागते पुन्हा दिवसात असतच. उगा तासभर अर्धा तास झोपते महाराज, पुन्हा फक्त त्याला हिरवं दिसायला पाहिजे. उड्या मारून नाहीच हातात झालं की ते म्हणते जाऊ द्या हो, पोट भरते जाऊ द्या, निराश झालेलं राहत. पण ज्याचं प्रारब्ध थोडं अनुकूल आहे, केलं की मिळतं, केलं की मिळतं, केलं की मिळतं, असं ज्याच्या जीवनामध्ये घडतं, फारच पळतात महाराज संसाराकरता, फार पळतात. पण मला नाही वाटत तुकोबारायांचे किती पळत असतील. तुकोबाराय पळाले, पण कशात पळाले? परमार्थामध्ये पळाले, भगवंताच्या नामाचं भांडवल वाढवण्यामध्ये पळाले. किती वाढवलं, किती वाढवलं. तुकोबारायांनी किती नामचिंतन केलं असेल? 2 लाख, 4 लाख, 10 करोड, मला संख्या काय पुरणार आहे तिथं. नाम ओघ मुखी, नाम ओघ, नामाचा ओघ अशा प्रकारचा चालू होता मुखामध्ये. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, अशा प्रकारचं हे भांडवल खूप वाढवलं. आणि तुकोबाराय म्हणतात सवंगाचे केने सापडले घरी, भरोनी वैखरी साठविले. सवंगाचे केने स्वस्त माल आहे, भगवंताच्या नामरूपी माल, नामरूपी भांडवल. तसं मानवी जीवनामध्ये काय आहे? तसं स्वस्तच आहे महाराज, तसं खूप महागही आहे. बाकीचं काहीही करण्याकरता काहीतरी लागतं, काहीही करायचं असलं तरी काहीतरी लागतं. यज्ञ करायचं असेल पैसा लागतो, दान द्यायचं असेल पैसा लागतो, तीर्थयात्रा करायची असेल अंगामध्ये शक्ती लागते, कुठलंही साधन करायचं असलं तरी काही ना काही लागतं. सगळ्यात स्वस्त काही नसलं तरी जे घेता येतं त्याचं नाव काय आहे? नाम आहे महाराज, भगवंताचं नाव. काहीच लागत नाही त्याला, पैसे नाही लागत. पैसे नसणाऱ्याला घेता येतं, पैसे असणाऱ्यापेक्षा जास्त घेता येतं. याला कमीत कमी मोजताना तरी ते बंद करावं लागत.
नाहीच, त्याच्याजवळ मोलाचा प्रश्नच नाही. तो काय म्हणे, अशी नव्हेची दा मोल, काही पैसा लागेल, शारीरिक शक्ती लागते असंही नाही, ठराविक वय लागतं असंही नाही, ठराविक देश लागतो असंही नाही, ठराविक काल लागतो असंही नाही. सगळ्यात स्वस्त अशा प्रकारचं साधन जर कोणतं असेल तर नाम आहे. सवंगाचे केने, स्वस्त अशा प्रकारचा हा माल आहे, घरी सापडलेला आहे. आणि मग आम्ही हायगाई नाही केली, खूप भरला, खूप भरला. म्हणलं कशाने भरला? माप. भगवंताचं नामरूपी भांडवल घ्यायचं असेल, द्यायचं असेल तर त्याचं माप आहे. वैखरी वैखरी वाणीनं भरला. कुठं भरला? अंतःकरणामध्ये भरला, खूप भरला, अंतःकरण भरून भरला. भरवणी वैखरी साठविले, वैखरीनं भरून त्याला अंतःकरणामध्ये काय केलं? साठवलं, भगवंताचं नाम साठवलं. आम्ही घेतलं आणि लोकांनाही दिला. घ्या घ्या घ्या, फुगड घ्या. लोकांनाही वाटलं, वाटल्यावर कमी नाही झालं का? नाही, मालच आज आहे. घेतला तरी कमी होत नाही आणि दिला तरी कमी होत नाही. देता घेता देता लाभ होतसे सकळा, सदैव दुर्बळा भाव तैसा. आपण घेतल्यावरही लाभ होतो आणि दुसऱ्याला दिल्यावरही लाभ होतो. आपल्याला त्याला तर होईलच होईल. स्वतः नाम घेतो, चांगलंच आहे म्हणा, पण बहुतेक वारकरी संप्रदायातले जे संत आहेत त्यांना स्वतःच नाम घेण्यापेक्षाही स्वतः घेऊन अनेकाला घ्यायला लावणारा जास्त आवडतोय. करोनी चिंतन करवी अनेका, तोया झाला लोका नाव जगी. नावेसारखं काम करतोय, नावेसारखं. नाव स्वतः तरते आणि त्याच्यात बसणाराला तारते. सतरती सतरती सहा लोकांस तारयती. नाम घेण्यातही फायदा आहे आणि नाम देण्यातही फायदा आहे. म्हणून तर आम्ही घेण्याकडे एवढं लक्ष नाही देत, देण्याकडे जास्त लक्ष देतो. पण जो घेतच नाही त्यांनी दिल्यावर लोक तरी घेतात की नाही हा प्रश्नच आहे. आश्चर्यच आहे महाराज, हजारांनी लोक कीर्तनाला असतात, विठ्ठल विठ्ठलच म्हणत नाही कोणी. मग असं वाटतं आपणच नाही म्हणत हे तरी काय म्हणतील. वर माहीच, वरडाला उगाच दोष देऊन काय फायदा आहे. कीर्तनकार किती नाव घेतो भगवंताचं, किती प्रेमाने नाव घेतो, किती चिंतन करतो. हात ज्या वेळेला दुसऱ्याच्या कीर्तनात बसलेला असतो त्यावेळेला काय असतं? आणि मग समाज जो शिकतो तो बोलून नाही शिकत, पाहून शिकतो. म्हणून समाजाला शिकवायची प्रामाणिक ज्याला इच्छा आहे त्याला बोलून नाही करूनच दाखवावं लागतं. तो काय म्हणे, बोलून द्यावी त्याचे पाय, असं नाहीच आहे प्रमाण. तैसे संत जगी तोंडाने बोलवणी दावी ती जगी. क्रिया करोनी दावी ती जगी. तू काय म्हणे, करोनी दावी त्याचे पाय माझे. तेव्हा घेता देता, म्हणून पहिल्यांदा घेता नंतर देता. देता घेता नाही म्हटलेलं, देता घेता म्हटलंय पण ते दुसरीकडे म्हटलेलं आहे. मी नाही ते प्रमाण उच्चारित. इथं घेता देता आहे. भगवंताचं नाव घेतल्यानंतरही फायदा आहे
आणि दिल्यानंतरही फायदा आहे. महाराज पाणी वरून पडावं ते अगोदर जमिनीत मुरावं, जमिनीतल्या खालच्या पातळीला ते काय जाऊन पोहोचावं आणि नंतर मग व्हावं, ते पाणी खासं असतं. खडा फुटला म्हणतात, जमिनीला खडा फुटला, आणि मग ज्या वेळेला खडा फुटेपर्यंत पाऊस येतो त्यावेळेला असं निव्वळ संक पाणी असं वाहत राहत. 2-2, 3-3 वर्ष पाणी काय होत नाही, कमी होत नाही. हे काय बरं दंदन आलं खडकावर पाणी लगेच वाहायला लागलं. पडलं की वाहायला सुरुवात होते. इकडं ऐकलं की तिकडं सुरू कंबर बांधायला. तिथं पडलं तिथं काय उगवल, काय ढेकळं उगवणार आहे, थांबलंच नाही तिथं, लगेच व्हायला सुरुवात. घेता देता, अगोदर घेता नंतर देता. लाभ होत असे सकळ, सगळ्यांना लाभ होत आहे, घेणारालाही देणारालाही, सगळ्यांनाच अशा प्रकारचं घेता देता लाभ होत असे सकळा. सदैवा दुर्बळा भाव तैसा. पण म्हटले लाभ सगळ्यांना सारखाच होतो का? लाभ होतो सगळ्यांना, सारखा नाही होत. साधन जरी एकच आहे तर लाभामध्ये फरक का? भांडवल जर तेच आहे तर लाभामध्ये फरक का? लाभामध्ये फरक पडतोय. लाभामध्ये भावावरून फरक पडतो. निमित्त कारण जरी ते असलं तरी, आपलं उपादान कारण जरी ते असलं तरी, निमित्त कारण वेगवेगळे असलं तर त्याच्यात फरकच पडतो ना. बेसनही डाळीच्या पिठाचंच केलं जातं आणि बुंदी सुद्धा कशाची असते? डाळीच्या पिठाचीच असते की. दोन्ही सारखे कसे वागतील? डाळीचं पीठ एक सारखं असलं तरी बाकीचं सारखं नाही ना. बाकीच्याहून बाकीचा फरक पडतोच की. तसं नाम सारखं असलं तरी नामाबरोबर हवा असणारा भाव, त्या भावात फरक पडतो. विहीर वगैरे फोडण्याकरता त्या कांड्या वापरतात, पिना जिलेटिनच्या कांड्या असतात, त्याच्यामध्ये दारुगोळा असतो, त्याचा स्फोट होतो आणि त्या स्फोटाने तो खडक काय होतो? फुटतो. त्यांना सगळे सारखेच असतात पण काम सारखं नाही होत. चौकड कामामध्ये फरक पडतो. त्या पिनाचा स्फोट वाढवण्याकरता एक पांढरा अशा प्रकारचा सोऱ्या म्हणतात त्याला, गंधकासारखं असतं. त्या पिनाच्या अवतीभोवती ते जितकं जास्त वापरेल तितका स्फोट जास्त होतो. ज्या होलामध्ये ती पिन टाकलेली आहे ते होल जर आतून वरून चौकडून बंद असेल तर स्फोट जास्त मोठा होतो. ते जर हवा इकडून तिकडून निघून गेली तर मग काहीच काम होत नाही, स्फोट होतो पण काम नाही होत, ते निघून जात. त्याला बंद करावं लागतं. ते हे करतात ना, होलं घेतात, हाताने घेतात किंवा मशीनवर घेतली जातात आणि मग मशीनवर होलं घेतात. ते पूर्ण दगडात अशा काळी मातीत होल घेतलं आणि त्याच्यात पिन घातली, काहीच उपयोग होणार नाही. बंद खडकामध्ये ती होलं घ्यावी लागतात म्हणजे त्याला खालून कुठूनही त्याची हवा जाता कामा नाही. वरून वाळू टाकतात आणि त्याला पॅक करून घेतात आणि मग ते पेटवलं जातं. तेव्हा त्याचा स्फोट होतो आणि मग खडक दिशी केवढाही खडक असला तरी तुकडे कडून ते बाजूला फेकतं. तसंच आहे महाराज. हे भगवंताचं नाम ही जिलेटिनची कांडी आहे. त्याला एकतर श्रद्धेचा, भावप्रेमाचा स्वऱ्या वापरावा लागतो आणि पुन्हा ते होल अदंभित्वाने बंद करावं लागतं.
ज्याच्या कुणकडं छिद्र आहे ते कुणकडं निघून जातं. ते तसंच होतं, नुसताच आवाज होतो, प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. तसंच फार नुसतं छिद्र दिसतात, काम नाही होत. नकरी दंभाचा सायास शांती राहे बहुवस, दंभाचा सायास नकरी. तेव्हा जसा भाव असेल तशा प्रकारचा त्याला काय होतो, लाभ होतो. आणि मग एखादा सदैव असेल, भाग्यवान असेल. भाग्यवान कोण? परमार्थात भाग्यवान तो नाही का ज्याला चांगलं चटाचटा पोपटासारखं बोलता येतं, काही फायदा नाही. समाजात बोलता येतं आणि ज्याच्या बोलण्यावर समाज भाळलेला असतो त्याचं कल्याण होतं असा काही संबंध नाहीये. बहुतेक वाटोळच जास्त होतो, कारण अनेक दोष त्याच्या आश्रयाला येतात. परमार्थात भाग्यवान तो आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत विषयक श्रद्धा आहे, प्रेम आहे, विश्वास आहे. भाव ज्याचे गाठी धन्य भावशील, ज्याचे हृदय निर्मळ. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. भाव ज्याच्या जवळ आहे तो श्रीमंत आहे, दलिंदर आहे तो, नुसताच कीर्तन करायला त्याचाच विश्वास नसतो त्याच्यावर. तेव्हा आता कीर्तनात दुसरं सांगितल्यावर कसं काय लोक काय देतील म्हणून तुकाराम महाराजचं सांगावं लागतं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथाने. ह्यो किती करतो म्हणजे याचा त्याच्यावर काय नाही, विश्वास नाही. मग विश्वास लोक त्यांनाच तर केलं का? पूर्वी इंग्रज आले भारतामध्ये, मग त्यांच्या बरोबर चहा आला, ते प्यायला लागलेत. मग यज्ञाचार्य श्रेष्ठ जे मोठे होऊन चालले होते, लोक प्यायला लागले. मग इथले जे काही स्थानिक लोक होते किंवा ते थंड प्रदेशात राहतात, त्यांना त्याची आवश्यकता आहे. आपण उष्ण प्रदेशातले आपल्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल म्हणून भारतीय जनतेने ते पिऊ नये. असं लोकांना त्याच्याविषयी जागृत करण्याकरता जनजागृती, मग त्याच्याकरता त्यांनी अशी नाटकं वगैरे बसवली त्याच्या दुष्परिणामाची. नाटकं कधी असायची? रात्री असायची. आता नाटकात जे काम करणारे असायचे ते चहा न पिणारे असायचे असं काही नाही ना. नाटकामध्ये ज्याला अभिनय येतो त्याला घेतलेलं, मग त्याचा कुठे विश्वास असायचा त्याच्यावर की चहा पिऊ नये, खरंच तो प्रकृतीला बाधक आहे. ते तर कोण हा चहा आणणार आहे, मग त्यांना बाकीचं काय घेणं, त्यांना पैशाची घेणं. नाटकात काम केलं की यांच्याकडून पैसे मिळतात, ते लोक ऐकून नाही ऐकू त्यांना काय घेणे. आणि मग ते चहा पिऊन येऊन मग नाटकं करायचे. आणि मग तसे नाटक तसे कशा करता करत होते, त्यांना पैसे मिळत होते, त्यांना त्याच्याशी विश्वासाचं काय घेणं नव्हतं ना. तसं आमचं झालेलं आहे. आम्हाला बाकीच्याशी काय घेणे, जे मिळायचं जे आम्हाला मिळवायचं ते त्यांनी मिळतंय, मग ते खरं असो की खोटं असो. अशी विचित्र परिस्थिती जर होत असेल तर मग त्याला फायदा कसा होईल? लाभ केवळ नाम घेण्याने नाही. आता काहीच होणार नाही असं नाही, पण मग जितका विश्वास जास्त असेल तितका त्याला लाभही मोठाच मिळेल, प्रश्नच नाहीये. भाव तैसा लाभ. जसा भाव असेल तशा प्रकारचा त्याला काय मिळतो? लाभ प्राप्त होतो. नाम तेच आहे, घेणंही तसंच आहे. जे तुकोबारायांनी घेतलं, जे नामदेवरायांनी घेतलं, जे सगळ्या संतांनी घेतलं, नाम घेतल्याबरोबर परमात्मा त्यांच्या समोर उभा राहत होता. नाम घेता उठा उठी, कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता मोहे, धावे घाली पाना, नाम घेता पंढरीनाथ. तेच नाम आपण घेतोय, असं काही ते दुसरे हे दुसरे असं नाहीये. पण मग फलामध्ये फरक काय आहे? भावामध्ये फरक आहे. म्हणून फलामध्ये भाव तैसे फळ.
स्वाती तोय एक जाळ. स्वाती नक्षत्रातलं थेंब पाऊस शिंपल्यात पडला. स्वाती नक्षत्रातला पाऊस सापाच्या तोंडात पडला. स्वाती नक्षत्रातला पाऊस जमिनीवर पडला. बरं, जमिनीवर पडला तर मोत्यासारखे ज्वारी पिकते. स्वाती नक्षत्रातला पाऊस, मृग नक्षत्रातला पाऊस अमृतासारखा असतो जमिनी करता. शिंपल्यात पडलेल्या थेंबाचा मोती तयार होतो. आणि सापाच्या तोंडात पडला तर मग तेच पाणी ना. पाणी एकच आहे, कार्य भिन्न भिन्न आहेत. तसं नाम एकच आहे, फल भिन्न भिन्न आहे. जसा भाव असेल तसं फळ तुकोबाराय म्हणतात. घेता देता लाभ होत तसे सकळा सदैव दुर्बळा. म्हणून भाव नाही तो दुर्बळ आहे, भाव आहे तो सदैव आहे. जसा भाव असेल तसं फळ मिळतं. फळा आली तो नवजी निरास. पण एकदा वैष्णवांच्या समुदायामध्ये एखादा आला. फळ म्हणजे समुदाय नाही का. देवकराचा फळ, अस्करांचा फळ, हजरेकरांचा, हे मोठे मोठे फळ आहेत. फळ शब्दाचा अर्थ काय? समुदाय. अनेक जण एकत्र येऊन एखादा कार्यक्रम करणं, त्याला काय म्हणतात? फळ. तमाशाला सुद्धा काय म्हणतात? फळ म्हणतात. हसायचं काही कारण नाही, त्याला फळच म्हटलं जातं. कारण तिथंही अनेक एकत्र येऊन काय करतात? कार्यक्रम करतात. तर फळ बहुतेक संतांनी फळ शब्द वापरलेलाच आहे. फळा आली आता मला वाटतं नामदेवरायचे त्याने सतत फळ जागविला रे. शिंपियाचा पोरे नाम्या एक भला त्याने जनक नाही, त्याने जन खेळ करा केला रे. तर तिथेही म्हटलेलं आहे फळ मांडला रे. तर फळ या शब्दाचा अर्थ अनेकांनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्याचं माध्यम म्हणजे काय? फळ आहे. असं तो जर वैष्णवांच्या फळामध्ये आला, समुदायामध्ये आला, तर त्याला काहीच मिळालं नाही असं कधीच होणार नाही. निराश न वजे, निराशेनं तो जाऊ शकत नाहीये. जरी त्याला काही कळत नसलं, जरी त्याला काही समजत नसलं, तरी पण तिथं आला की तो फायदा होऊन जाणार. आपल्याकडे म्हणतात ना, शेण पडलं की ते माती घेऊनच काय होतं? उठतं. तसा फळा आले तो नवजे निराश, जरी काही त्याच न कळता. अशा प्रकारचं भांडवल आम्हाला सापडलं असल्यामुळं तो का म्हणे आता झालीसे निश्चिंती. म्हणून आम्ही निश्चिंत झालेलो आहे. आता फक्त हेच भांडवल वाढवणार, हाच धंदा करणार. आता दुसरं काही मनात धरायचं कारण राहिलेलं नाहीये. अनेकते चित्ती न धरू दुजे एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता न लगे जाणावे नेनावे. सवंगाचे केने सापडले घरी भरवणी वैखरी साठविले. कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.